सामाजिक वनीकरणाअंतर्गत आमच्या गावामध्ये जवळपास 7,500 झाडं लावली गेलेली आहेत आणि त्याचं जे एकूण एस्टिमेट जवळजवळ 1.25 कोटी रुपये इतकं होतं. की गावाबाहेर जे 5 रस्ते जातात वाड्या वस्त्यांवरती, या प्रत्येक वाड्या वस्त्यांच्या रस्त्यावरती या सामाजिक वनीकरण विभागाच्या अंतर्गत साधारणतः प्रत्येक रस्त्याला 1,500 झाडं लावण्याचं रेकॉर्डनी त्या ठिकाणी आम्हाला सापडलं. आणि जवळजवळ गावातले काही लोक आणि गावाबाहेरील काही लोक अशी जवळजवळ साधारणतः 45 एक लोकांची नावं त्याच्यामध्ये आम्हाला सापडली की ज्यांच्या नावावरती हजारो आणि लाखोंची बिलं गैरमार्गाने काढलेली आहेत. त्या मॅडम आल्यानंतर त्यांनी ऍटलिस्ट एवढे गावचे लोक आहेत, मुंबईवरून एवढे चाकरमानी आलेले आहेत. आम्ही रात्री मुंबईवरून निघालो, सकाळी इथं आलो, त्या विदिन 5 मिनिट्स त्यांनी काहीतरी इथे शूटिंग बिटिंग मला नाही कळत आणि ते निघून गेले. अरे हा काय प्रकार आहे? लोकशाही का हुकुमशाही? या घडीची संगमनेर तालुक्याच्या पठार भागातून एक मोठी बातमी हाती येत आहे. संगमनेरच्या भोसदरी गावातून एक अजब गजब प्रकार घडलेला आहे. भोसदरी गावातून तब्बल 7,500 झाडं ही चोरीला गेलेली आहेत. एकही झाड न लावता संबंधित ठेकेदारांनी सामाजिक वनीकरण विभागाकडून तब्बल 1 कोटींपेक्षा जास्तीची रक्कम स्वीकारलेली आहे. भोसदरी ग्रामस्थांच्या तक्रारीनंतर चौकशीसाठी आलेल्या सहाय्यक वनरक्षक सामाजिक वनीकरणच्या S.A. केसरकर यांनी भोसदरी ग्रामस्थांच्या प्रश्नांना उत्तर न देता तसेच चौकशी न करताच गावातून काढला पळ. संबंधित ठेकेदाराची ग्रामस्थांवर आरेरावी, तुम्हाला जे करायचंय ते करा, माझं कोणीच काही वाकडं करू शकत नाही, अशी आरेरावीची ठेकेदाराकडून ग्रामस्थांना सुनावणी. या जे कोणी दोषी असतील त्यांना आता सुट्टी नाही, आक्रमक ग्रामस्थांचा पवित्रा. $7,500 झाडं लावणं तर सोडाच, मात्र ग्रामस्थांनीच लावलेली 100 ते 200 झाडांचे फोटो अपलोड करून ठेकेदार 1 कोटींपेक्षा जास्तीचे बिल घेऊन फरार. मुजोर अधिकाऱ्यांसह या प्रकरणात जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई होणार का, या प्रकरणाकडे संपूर्ण संगमनेर तालुक्याचं लागलं लक्ष. आता 1 कोटींपेक्षा जास्तीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी आता शासनाची कोणती समिती या ठिकाणी येणार, ग्रामस्थांचा सवाल. महाराष्ट्र ऑनलाईनचे मुख्य संपादक आदेश वाकळे यांनी घेतलेला हा एक विशेष रिपोर्ट भोसदरी गावातून. गेले खरोखर त्यामागे तथ्य आहे, कारण की हे शासकीय उपक्रम राबवले जातात आणि ते उपक्रम खेडेगावामध्ये लोकांना काही कळत नाही असं समजून त्याचं सगळ्या प्रकारची प्रोसेस न करता असेच पैसे त्यातून काढले जातात. त्यात बरेच नावं दाखवले जातात, ज्या लोकांना काही समजत नाही अशी नावं दाखवले जातात. तर त्या मॅडम ज्या आहेत त्यांनी जी शासनाची चौकशी या मुलांनी आमच्या ग्रामविकास मंडळाकडून आम्ही त्यावेळेस त्यांना अधिकार दिले, त्यातून त्यांनी ते काम चालू केलं. त्यांनी त्याच्यात FIR दाखल केला. त्यांना काही फोन आले धमकीचे, तर ह्या गोष्टी फार चुकीच्या आहेत ना. धमकीचे फोन त्यांना येतात, अरे आम्हाला तुम्ही मदत केली, आमच्या गावासाठी तुम्ही निधी उपलब्ध करून दिला, या अधिकाऱ्यांनी परस्पर काढायचं आणि पुन्हा गावात येऊन त्या मॅडम आल्यानंतर त्यांनी ऍटलिस्ट एवढे गावचे लोक आहेत, मुंबईवरून एवढे चाकरमानी आलेले आहेत, आम्ही रात्री मुंबईवरून निघालो, सकाळी इथं आलो, त्या विदिन 5 मिनिट्स त्यांनी काहीतरी इथे शूटिंग बिटिंग मला नाही कळत आणि ते निघून गेले. अरे हा काय प्रकार आहे? लोकशाही का हुकुमशाही? आणि दुसरं एक त्यांनी पुन्हा काय सांगितलं का आमचं हे झाडांचं मी माझ्या पद्धतीने बघते आणि त्यांनी जबाब लिहायचा आणि यांनी सही करायची. हा कुठला प्रकार?
जबाब म्हणजे त्या मुलाला बोलू द्यात ना काय बोलायचं, त्याला पैसे मिळालेत की नाही, त्याची फसवणूक झाली तर त्याच्यावर काहीतरी झालं त्याचं ऐकलं पाहिजे, याच्यासाठी शासनाने त्याची नेमणूक केलेली आहे. आपण अनेक ठिकाणी बघतो, हे चोरीला गेले ते चोरीला, विहीर चोरीला गेली, डोंगर चोरीला गेला. आमच्या तर गावची, ह्या गावाचा विकास होण्यासाठी, हे गाव हिरवगार होण्यासाठी जी झाडं आहे ती झाडच आमची चोरीला गेली, का त्यांनी लावली नाही याचं कुठल्याही प्रकारचं आमच्याकडे नाही. मुलांनी ज्या शूटिंग केल्यात त्याच्यावर योग्य ती कार्यवाही व्हावी आणि सुरुवातीपासून याच्यावर एक कार्यवाही नाही झाली तर संपूर्ण गाव याच्यामध्ये उतरेल आणि शासनाला त्याचा पूर्णपणे संपूर्ण जबाबदारी शासनाची राहील. त्यासाठी आम्ही पोलीस संरक्षण वगैरे सगळं मुलांनी केलं होतं. अरे सगळं असून तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये? जर आम्ही आमच्या खर्चाने तुम्हाला पोलीस संरक्षण मागितले तर तुम्ही घ्यायला काय प्रॉब्लेम आहे? आणि त्या बिंदास निघून गेल्यात म्हणजे दिस इज नॉट फेअर. आणि हे गावच्या दृष्टीने आणि त्यांना जे अधिकार दिले शासनाने याच्या हे अतिशय निंदनीय असं मी गावच्या वतीने तुम्हाला सांगू इच्छितो. ज्ञानदेव मते भोजदरी. काय बरं भोजदरी गावात नक्की काय नक्की भ्रष्टाचार झालाय? नमस्कार, मी प्राध्यापक भाऊसाहेब घोडके याच गावचा मूळचा रहिवासी आहे. मागील साधारणतः 2 वर्षापासून आमच्या या गावामध्ये आम्ही लोकसहभागातून काही साधारणतः 1,500 झाडं भोजदरी गावामध्ये जो रस्ता येतो बोट्याच्या दिशेने या रस्त्यावरती लावलेली आहेत. या सगळ्या उपक्रमाला गावातील जे काही तरुण आहेत, मुंबई, पुणे, नगर, नाशिकला राहणारे, या सगळ्यांनी लोकवर्गणी जमा करून आमची जी काही मुंबईला ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली मागच्या 2 वर्षापासून आम्ही गावामध्ये वृक्षारोपणाचा एक कार्यक्रम हाती घेतलेला आहे आणि इथून पुढे आम्ही काही वर्ष तो राबवणार आहोत. परंतु मधल्या काळामध्ये साधारणतः एक 6-7 महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. आमच्यातलाच एक मित्र गावच्या बाहेर रस्त्याला फिरायला चाललेला होता आणि अचानक त्याच्या निदर्शनास असं आलं की बाहेरून एक बोलेरो आली आणि त्या गाडीतून एक 6-7 मुलं उतरली आणि त्यांनी आम्ही लावलेल्या झाडांची शूटिंग करायची सुरुवात केली. तर आमच्या मित्रांना सहजच त्या मुलांना, त्या गाडीतून उतरलेल्या लोकांना विचारलं की बाबा तुम्ही शूटिंग का करतात? तर त्यातल्या 1-2 जणांनी सांगितलं की आम्ही या झाडांचं शूटिंग करून चालवलेलं आहे आणि आपल्या गावात जो काही आम्ही सामाजिक उपक्रम, वनीकरणाचा उपक्रम अंतर्गत जी काही झाडं लावलेली आहेत त्या झाडांचा रेकॉर्ड आम्हाला द्यावं लागतं आणि त्याच्यावर आमची बिलं निघतात. मग आमच्या मित्राने त्या ठिकाणी त्यांना प्रश्न केला की ही झाडं तर आम्हीच लावलेली आहेत, तुम्ही असं कसं करू शकता? त्यानंतर हा झालेला प्रकार आमच्या मित्रांना आम्हाला जेव्हा गावात येऊन सांगितला तेव्हा खऱ्या अर्थाने या प्रकरणात आम्ही लक्ष घालायचं ठरवलं आणि पुढे जेव्हा लक्ष घातलं, ग्रामपंचायत लेवलला काही चौकशी केली, सामाजिक वन विभागाअंतर्गत काही कार्यालयांमध्ये आम्ही जेव्हा चौकशी केली तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की गावाबाहेर जे 5 रस्ते जातात वाड्या वस्त्यांवरती, या प्रत्येक वाड्या वस्त्यांच्या रस्त्यावरती या सामाजिक वनीकरण विभागाच्या अंतर्गत साधारणतः प्रत्येक रस्त्याला 1,500 झाडं लावण्याचं रेकॉर्डली त्या ठिकाणी आम्हाला सापडलं. आणि जवळजवळ गावातले काही लोक आणि गावाबाहेरील काही लोक अशी जवळजवळ साधारणतः 45 एक लोकांची नावं त्याच्यामध्ये आम्हाला सापडली की ज्यांच्या नावावरती हजारो आणि लाखोंची बिलं गैरमार्गाने काढलेले आहेत. जेसीबी आले होते, जे खड्डे घेतलेले आहेत त्यावेळेस तुम्हाला समजलं नाही काही खड्डे कशासाठी चालू? लोकांनी विचारलं, आमच्यातल्या गावकऱ्यांनी काही त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला झाडं लावायची आहेत, अशी उत्तरे त्यांनी दिली आम्हाला. जेसीबी म्हणजे खऱ्या अर्थाने जर सामाजिक वनीकरणाची जी प्रोसेस आहे त्याची काहीतरी नियमावली आहे ना झाडं लावण्याची. खड्डा किती फुटाचा असला पाहिजे, झाड किती लेवलचं, कोणत्या लेवलचं असलं पाहिजे किंवा ते लावल्यानंतर त्याची कोणती काळजी घेतली घेणं आवश्यक आहे. तर या सगळ्या गोष्टींना फाट्यावर मारत त्यांनी अगदी काही ठिकाणी तुरळक झाडं जी दिसतात आता अगदीच तुरळक दिसतात, त्याच्यामध्ये खड्ड्याचं जे काही शासकीय नियमानुसार जे काही पाहिजेत ते कुठंच आम्हाला दिसत नाही. तुरळक काही खड्डे दिसत आहेत, काही ठिकाणी तुरळक 4-6 काड्या दिसत आहेत आणि अशा प्रकारे त्यांनी सगळा तो कार्यक्रम राबवलेला दिसतोय. आणि 7,500 झाडांमागे जवळजवळ 1.25 कोटीचा बिलं लोकांच्या नावावर काढलेली आहेत. त्यांची काही लोक त्यांनी बाहेरून आमच्या गावात कामाला दाखवलेले आहेत. मनरेगा अंतर्गत हा सगळा कार्यक्रम राबवला जातो. मनरेगाच्या नियमानुसार गावातलीच लोक त्या ठिकाणी रोजंदारी पद्धतीने घेणं आवश्यक आहे. म्हणजे बाहेरची लोक कशी आमच्या गावात आली, त्यांच्या नावावर ती लाखो रुपयांची बिलं कशी काढली गेली, हा आमच्या लोकांचा प्रश्न आहे. आणि गेल्या 2 वर्षापासून आम्ही जे प्रामाणिकपणे प्रयत्न करतो झाडं लावायची किंवा वर्गणीतून हा सगळा उपक्रम लावायची, त्याच्यावरती जर कुणी अशा प्रकारचा एक प्रकारे पैसा काढून डल्ला मारत असेल तर गावकरी म्हणून आम्ही खपवून घेणार नाही. झालेला सगळा हा प्रकार गैर आहे
त्याची योग्य ती चौकशी व्हावी आणि त्याच्यातून दोषींवर कारवाई व्हावी हा आमच्या गावकऱ्यांचा एक आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, या चौकशीसाठी ज्या केसरकर मॅडम आलेल्या होत्या, सहाय्यक वनरक्षक अहमदनगर जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, तर यांनी पहिल्यांदा देखील आम्हाला अशा प्रकारे फोन केले. आम्ही पुण्यावरून, प्राध्यापक योगेश मते असेल, मी असेल, आम्ही आमची पुण्यावरून कामेधंदे सोडून इथं आलो. इथं आल्यानंतर पहिल्या अर्ध्या तासात त्यांनी 1 तासात मस्तपैकी त्यांनी ती चौकशी गुंडाळली. जेवायला नंतर बाहेर गेल्या, त्या 3 तास आल्याच नाहीत. आल्यानंतर चौकशी झाली असं सांगितलं आणि निघून गेल्या. आजही तोच प्रकार झाला. आज जेव्हा त्या आल्या, इथं आम्ही सगळे लोक, आमची चाकरमानी मुंबईकर मंडळी असतील, पुण्यातली लोक आहेत, आम्ही एवढ्या लांबून खर्ची करून सगळे इथं आलो, प्रत्यक्ष उपस्थित राहिलेत. तर जेव्हा आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही जे आमच्या लोकांचे जबाब घेणार आहात ते सगळे आमच्या इन कॅमेरा होऊ द्यात, तर ते म्हणे अशा प्रकारची कुठली चौकशी इन कॅमेरा होत नाही आणि तुम्ही आम्हाला योग्य ते सहकार्य करत नाहीत, म्हणून त्यांनी ते उधळून लावलं आणि निघून गेले ते सगळे लोक. तर हे सगळं चुकीचं चाललंय, मनमानीपणा ही लोक करतायत. तालुका फॉरेस्ट ऑफिसर असतील किंवा त्यांचे हे जे काही कर्मचारी आहेत, या सगळ्या लोकांच्या ह्याच्यामध्ये हात भरभटलेले आहेत. योग्य ती चौकशी होऊन याचा योग्य तो चढा लागला पाहिजे, ही आमच्या सगळ्या नागरिकांची मागणी आहे. दादा, काय नक्की सगळा प्रसंग घडलेला आहे मला सांगा बरं. नमस्कार, मी योगेश मते, मुक्काम पोस्ट भोसदरी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. मी ह्या गावचा रहिवासी आहे. साधारणपणे काही महिन्यांपूर्वी, म्हणजे जवळपास मागच्या ऑगस्टमध्ये आम्ही काही वृक्षारोपण इथे केले. तेव्हा आमच्या लक्षात आलं की आमच्या गावामध्ये सुद्धा अशा प्रकारचं वृक्षारोपण यापूर्वी झालेलं आहे आणि परंतु आम्हाला तिथे कुठेही झाडे निदर्शनास आली नाही. आम्ही थोडीशी चौकशी केली असता आमच्या असं लक्षात आलं की सामाजिक वनीकरणाअंतर्गत आमच्या गावामध्ये जवळपास 7,500 झाडं लावली गेलेली आहेत आणि त्याचं जे एकूण एस्टिमेट जवळजवळ 1.25 कोटी रुपये इतकं होतं. तर त्यांनी सामाजिक वनीकरणाने 5 साईट आम्हाला अलॉकेट केल्या होत्या. त्यामध्ये आमच्या गावच्या ज्या परिसरामध्ये वाड्या वस्त्या आहेत तिथे रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण करायचं असं प्लॅन मध्ये दिसत होतं. आताही ती जर तुम्ही बघितलं तर ते ऑनलाईन सगळं मनरेगाच्या वेबसाईटवरती सगळे डिटेल्स आम्हाला दिसत आहेत. आमच्या टोटल साईट होत्या लाल माती ते पेंबरेवाडी, त्याच्यानंतर भोसदरी शिव ते भोसदरी रस्ता, दारसोंडवाडी ते भोसदरी, खालची बाळंद्री ते लाल माती, भोसदरी ते गांगोबाचा कडा, आम्ही त्याला कोठ्याचा कडा असं म्हणतो. आता हा जो एकंदरीत खर्च आहे जो केलेला गेलेला आहे, परंतु तुम्ही जर आता प्रत्यक्षात बघितलं तर तिथे आपल्याला अतिशय झाडं म्हणजे नाहीतच, उपलब्धच नाहीत आणि जे काही काड्या दिसत आहेत तर याची संपूर्ण शूटिंग आमच्याकडे आहे. त्या खड्ड्यांची शूटिंग पण आमच्याकडे आहे. किती खड्डे आहेत, संपूर्ण 5च्या 5 साईडच्या खड्ड्यांची शूटिंग संपूर्ण आम्ही केलेली आहे. खड्डा टू खड्डा आपण जाऊन मोजू शकतो, आपण तिथून सगळे डिटेल्स घेऊ शकतो. आम्ही अतिशय पुराव्यानिशी आणि अतिशय आत्मविश्वासाने बोलतोय की ही जी आहे ही आमच्या गावची जी आहे ही फसवणूक झालेली आहे आणि आता जर बघायला गेलं तर हे आमच्या गावचं हे नुकसानच आहे. अशा प्रकारे माझी प्रशासनाला विनंती आहे की ही जे 7,500 जी झाडं आहेत ही आमची झाडं आपण लावून द्यावीत. आम्हाला आमची झाडं, गावकऱ्यांना ही संपूर्ण झाडं आम्हाला जाग्यावर हवीत, अन्यथा आम्ही याची संपूर्णपणे तक्रार जी आहे ही प्रशासनाकडे पुन्हा एकदा करू. झालं असं की आम्ही प्रशासनाकडे या संदर्भात तक्रार केली. ती तक्रार आम्ही जी केली आहे ती मुख्यालयात केली पुण्याला, तिथून चौकशी लागली. ती चौकशी जे विभागीय कार्यालय आहे ती नाशिकला गेली, नाशिककडून अहमदनगरला म्हणजे अहिल्यानगरला गेली आणि तिथून केसरकर मॅडम नावाच्या मॅडम याच्यासाठी चौकशीसाठी रिक्रूट केल्या गेला. त्यांनी आम्हाला 2 वेळा पत्र पाठवली, त्यांनी पत्र तिकडून पाठवली, आम्हाला पत्र आली इथे, आम्ही त्या चौकशीसाठी उपस्थित राहिलो. परंतु त्यांच्या चौकशीचा जी पद्धत आहे, सर्व गावकरी असतात, गावकऱ्यांसमोर जी आहे ती अतिशय चुकीची आहे असं आम्हाला वाटलं. कारण आम्ही म्हटलं की आम्ही याची रेकॉर्डिंग करू शकतो का, जी काही चौकशी चालली त्याची, तर त्यांनी आम्हाला स्पष्टपणे सांगितलं की अशी कोणत्याही प्रकारची चौकशी करणं हे नियमात नाही. खरं म्हणजे आम्हालाही नियम कळतो, परंतु त्यांनी जसं शूटिंग करायला सुरुवात केली चौकशीची तर त्यांनी पूर्णपणे त्या उठून गेल्या. तर हे अतिशय अपमानास्पद आम्हाला वाटलं. आम्ही कामधंद्याची करणारी लोक आहोत,
आमचा पूर्ण दिवस इथे 2 दिवस आमचे व्हायला गेले. तर आम्हाला प्रशासनाला आमची तक्रार आहे की या ज्या मॅडम आहेत ज्यांना चौकशीसाठी नेमलं त्यांच्यावरती कठोरातली कठोर कारवाई करण्यात यावी आणि जे लोक ह्या भ्रष्टाचारामध्ये किंवा ज्या गुंतलेले आहेत ज्यांनी या मध्ये पैशांचा अपहार केलेला आहे असं प्रारंभिक आम्हाला जाणवतंय त्या सर्वांवर कठोर कारवाई केली गेली पाहिजे अशी गावकऱ्यांतर्फे गावकऱ्यांची अशी विनंती आहे. आता झालं असं की आमची जी नेमणूक आहे आम्ही प्रतिनिधी म्हणून बोलायला नेमलं गेलं. मी योगेश मते, भास्कर घोडके. हा जो आहे हा ग्रामपंचायतचा आम्ही ठराव घेतला आणि त्याच्या अंतर्गत की आमचं कम्युनिकेशन चांगलं असल्यामुळे किंवा आम्ही कंप्लायन्स चांगला करतो त्याच्यामुळे आमची नेमणूक याच्यासाठी करण्यात आली. म्हणून आम्ही प्रतिनिधी म्हणून आजही तुमच्या समोर आम्ही बोलतो आहोत आणि सगळा जो कंप्लायन्स आहे प्रशासनाचा तोही आम्ही केलेला आहे. तर इतर गावकरी त्यांचं मत मांडतील, परंतु मला एवढंच ब्रीफ करायचं आहे. ते जे मॅडम होत्या त्यांचं काय नाव आहे? त्यांचं नाव जे आहे मी तुम्हाला डिटेल देतो. त्यांचं पत्र आहे. त्या सहाय्यक वन संरक्षण दक्षिण सामाजिक वनीकरण अहिल्यानगर SA केसरकर मॅडम. माझे नाव पोपट भगवान वाळुंज, राहणार भोजदरी, तालुका संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर. तर हा सामाजिक वनीकरणाचा जो विषय आता चालू आहे त्याच्यामध्ये पहिले गावानी 2 वर्षापूर्वी ही नारळाची झाडं लावली होती. त्यावेळेस त्याचे शूटिंग झाले नारळाच्या झाडांची. त्यावेळेस आम्हाला थोडी चौकशी केली असता कळलं का ग्रामपंचायत मधून काही म्हणजे सामाजिक वनीकरणाअंतर्गत वृक्षारोपण झालेलं आहे आणि त्यांचे जॉब कार्ड ग्रामस्थांचे जमा करून त्यांच्या नावावर पैसे टाकण्यात आलेले आहे. आणि मग ती चौकशी केली असता तर गावाच्या 5 रस्त्यांना 7,500 झाडं लावलेली आहेत आणि तो जवळजवळ 3 वर्षाचा कार्यकाळ आहे. त्याच्यामध्ये म्हणजे वृक्ष लागवड असो, खुरपणी असो, पाणी टाकणे हा सर्व उपक्रम राबवलेला आहे. पण तसं बघायला गेलं तर आज जर बघितलं तर तिथं काडीच दिसते, झाडच दिसत नाही. मग आज एवढे 7,500 झाडं लावली होती त्यातली कमीत कमी 1,000-2,000 झाडं आम्हाला दिसली असती तरी आम्ही समाधानी असतो. पण तिथं आज 5%, 10% जर झाडं नाहीये तरी गावची फार मोठी दिशाभूल करण्याली आणि गावाची म्हणजे फसवणूकच झालेली. काय झालं खरं खरं सांगायचं बोला. काय पहिल्यापासून आमच्याकडे कुंदन आला होता. कुंदन म्हणला आम्ही पैसे ते तुमच्याकडे तुमच्या खात्यावर येतील तेवढं काढून आमच्याकडे त्याचे काढून दिलं 2 महिने आणि तुम्ही पुढे आम्ही ते खातं बाद करून टाकलं. किती रुपये होते तुम्ही काढून दिले? काय 1,000-1,200 रुपये. 1,000-1,200 रुपये जास्त होते का? नाही तेवढे पण दिले तुम्ही? तेवढे दिले त्यांना. बरं तुम्हाला काहीच माहिती नाही झाडांचे? हे नाही अजिबात बिलकुल आम्हाला काहीच नाही माहिती. हे माहिती झालं आम्ही काम करतो नाही काय नाही पैसे आमच्या नाव खात्यावर आले कसे त्याच्यामुळे आम्हाला ते हे झालं. मग आम्ही ते कोणत्या हा बोलतो इंडियन वर्ष हा. आणि ते ऐका ना काका, हा फ्रॉड झाला. तुम्ही सामान्य नागरिक हे चुकीचं झाले असं वाटतंय का तुम्हाला? हा मग काय चुकीचं नाही काय नाही ना आम्हाला काय नाही तुम्ही मोकळी झाली तुम्हाला वाटतं का आपल्या गावात झाड लावा पाऊस पडेल पाणी? सगळं खरं पण त्यांनी काहीच केलं नाही. त्यांनी निश्चित खातं काढून ठेवलं, मग काहीच लावलं नाही आणि दिली आमच्या नावावर दाखवून द्या पैसे काढून. तुमची मुलं तुम्हाला म्हटले नाही का तुम्ही कशाला पैसे दिले? काय म्हटलं? आमची मुलं नाही आमच्या जवळ, आमची मुलं बाहेर. त्यांना समजल्यावर आता तुम्ही असं केलंय मग होत आता काय शादी दुसरं काय करणार तू. तुमचं नाव सांगा. बबन नाथा कोकाटे. आणि माझ्या खात्यात त्याचे पैसे आले त्यांनी मला डायरेक्ट आले भेटले घरी आले म्हणजे तुझ्या अकाउंटवर कुराडे साहेब साने आणि कुराडे ठेकेदार ते आले होते आणि त्यांनी म्हणजे तुमच्या खात्यावर पैसे आले मग तेवढे पैसे काढून द्या. मग मी त्यांच्या रोजगार आम्ही भेटले पैसे आलेत आणि ते काढून दिले तेवढे म्हटले. मग मी त्यांच्या समोर बँकेत गेलो. किती पैसे होते? ते बरेच हप्ते असे टप्प्याटप्प्याने हप्ते आले होते. तुम्ही किती पैसे दिले त्यांना? जवळजवळ 50,000चा टोटल आकडा दिला त्यांना. तुम्ही? हो स्वतः. तुम्हाला काय पैसे दिले? नाही रुपया नाही, 1 रुपया पण नाही दिला होता. आणि तुमच्या सहाय्या घेतल्या आणि पैसे काढून घेतले आणि सगळं फसवणूक केलेली आमची म्हणजे काही त्याचं माहित नाही. झाडं पण लावलेली माहित नाही, पुढं रोजगार काम होते ते पण माहित नाही आम्हाला. सगळे फसवणूक त्यांनी अकाउंटला पैसे काढून घेतले. आले म्हणून सांगितले पैसे घेतले काढून. तुम्हाला कधी कळालं आपली फसवणूक झाली?
ज्यावेळी आता हे म्हणजे फसून जायच्या वेळी ज्यांचे नोटीस आलं ना त्यावेळी मला कळालं की बुवा अशा परिस्थितीनं झालेलं आहे. त्याच्या अगोदर मला काहीच माहिती काढून दिले तुम्हाला काय सांगितले कशाचे पैसे त्यांनी काय सांगितलं त्यांनी फक्त म्हणलं का आम्ही तुमच्या अकाउंटला पैसे येतील आणि ते पैसे आम्हाला तुम्ही काढून द्या, मला काय टेन्शन नाही पाहिजे असं एवढं फक्त त्यांनी सांगितलं. आणि मग मी तिथे पैसे त्यांना ते स्वतः घेऊन गेले आणि पैसे काढून घेतले. तुमचं नाव सांगा. शांताराम रावळे वाळून राहणार बोधरी, तालुका संभाजी जिल्हा अहिल्यानगर.